नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आयटीचा शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, जी आपली सिरीज चालू आहे औषधांची 100 दिवस 100 औषधं, म्हणजे जे औषधं आपण आपल्या शेतीमध्ये कंटिन्युअसली वापरत आहोत त्यामध्ये तणनाशके आहेत, बुरशीनाशके आहेत, कीटकनाशके आहेत किंवा प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स आहेत, जे की फवारणीसाठी आपण शेतकरी वापरतो. याबद्दल आपण एक सविस्तर चर्चेची जी सिरीज चालू आहे त्याचा आजचा दिवस जो आहे तो आहे 41वा. आणि आजचे जे औषध आहे हे आहे बुरशीनाशक, जे की आपल्या बुरशींना मारतं. जे बुरशी जमिनीमध्ये जास्त दिवस टिकून राहतात त्या बुरशींना मारतं. आता आपण बघूया या औषधाचं नाव काय आहे. तर या औषधाचं नाव आहे अँट्राकॉल. आता अँट्राकॉल हे नाव औषध बऱ्याच जणांना माहितीये, बऱ्याचशा शेतकऱ्यांनी अँट्राकॉल वापरले फवारले, परंतु याचे आपण एक इन डिटेल बघणार आहोत की हे औषध काय काम करतं. आपण बऱ्याचदा काय होतं की कृषी सेवा केंद्रावाल्याकडे जातो आणि सांगतो की बाबा असा असा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती दिसतो, तो औषध देतो आपल्याला, अमुक तमुक औषध घ्या मारा. आपण घेतो मारतो, परंतु त्यामुळे कोणते रोग मरतात, कोणत्या बुरशी मरतात, त्या बुरशींची नावं काय, त्यांनी मर रोग जातो का, आपला करपा जातो का, नाही का, किंवा आपलं व्हाईट रॉट आपण जे म्हणतो, मुळकूज असो, मुळसड असो, डावणी असो, पावडर, हे सगळं सविस्तर बघणार आहोत मित्रांनो की अँट्राकॉल जे बुरशीनाशक आहे हे करतं काय, हे बनवलं कोणी, याचं काम कसं, हे कोणत्या मोड ऑफ ऍक्शन मध्ये काम करतं, हे सविस्तर बघणार आहे. आता अँट्राकॉल जे औषध आहे हे बनवलेलं आहे बायर कंपनी. बायरकडे जे कॉम्बिनेशन आहे, केमिकल कॉम्बिनेशन, जे कंपोजिशन आहे, म्हणजे दोन तीन प्रकारचे जे केमिकल एकत्रित करून त्याचं फॉर्म्युलेशन तयार करून एकदम इन्ग्रेडियंट करणं, त्याचा रिझल्ट त्या प्रकारे मेंटेन ठेवणं, हे जे आहे हे बायरकडे अतिशय छान पद्धतीने मेंटेन आहे, क्वालिटी मेंटेन ठेवलेली आहे. तर अँट्राकॉल जे आहे याचा मोड ऑफ ऍक्शन बघितला तर फक्त स्पर्शजन्य आहे. हे बुरशीनाशक फक्त स्पर्शजन्य काम करतं. म्हणजे आता उदाहरणार्थ हे झाड आहे असं समजा, हे झाड नाहीये, मलाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे, परंतु तुम्ही समजा की हे झाड आहे. आता या झाडावरच्या पानं जे आहे याच्यावरती जर तुम्ही फवारा मारला, हे बुरशीनाशक अँट्राकॉल जर तुम्ही ह्या पानावरती जर मारलं, तर याच्या जिथे संपर्कामध्ये जाईल, जमिनीवरती जरी गेलं, जमिनीवरती तुम्ही ड्रिंचिंग जर केली समजा, तर जमिनीमध्ये असलेला बुरशी मरणार, झाडावरती जो बुरशींचा प्रादुर्भाव झालेला आहे तोही कव्हर होणार. समजलं. स्पर्शजन्य म्हणजे काय, जिथं जिथं तुमचं बुरशीनाशक पडतं तिथं ज्या बुरशी आहेत त्या बुरशी तिथे मरतात. आता हे झालं तुमचं स्पर्शजन्य. म्हणजे हे काम कसं करतं, तर स्पर्शजन्यमध्ये काम करतं मित्रांनो. आता आता अँट्राकॉल जे आहे यामध्ये कुठला घटक आहे, तो घटक कोणत्या ग्रुपशी बिलॉंग करतो हे आपण बघूया. आता डायथायोकार्बामेट ग्रुप, आता जो बुरशीनाशकांचा ग्रुप असतो डायथायोकार्बामेट ग्रुपशी हे बुरशीनाशक तुमचं बिलॉंग करतं. आता हा ग्रुप झाला, याचा घटक कोणता, प्रोपिनेग 70% डब्ल्यूपी फॉर्म्युलेशनचं. प्रोपिनेब 70% डायरेक्टली, बरं का, 10%, 15%, 20% नाही, डायरेक्ट 70% डब्ल्यूपी. आता डब्ल्यूपी म्हणजे कोणतं, पावडर फॉर्म्युलेशन, POWDR, पावडर फॉर्म्युलेशनचं प्रोपिनेप बघायला भेटतं आपल्याला, वेटेबल पावडर. आता म्हणजे काय की पाण्यात टाकल्यानंतर काडकीने घालावं लागते आपल्याला. ही पावडर विरघळण्यासाठी काडकीने व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायची, काठीच्या सहाय्याने करा, किंवा दुसरं काही असेल तर त्यांना व्यवस्थित बादलीत टाकल्यानंतर, तुम्ही कशामध्ये टाकत असेल, पंपामध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित पद्धतीने सटीक पद्धतीने मिक्स होण्यासाठी तिला काठीच्या सहाय्याने ढवळून घेणे. आता हे झालं तुमचं फॉर्म्युलेशन, बरोबर. आता हा सगळ्यात महत्वाचा घटक झिंक ऍडेड. आता ज्या वेळेस आपण पाणी पिण्यासाठी बिस्लरी घेतो किंवा किनले घेतो किंवा कुठल्याही ब्रँडची एखादं नाव घ्या, समजा XYZ नावाची आपण पाण्याची बॉटल घेतो, तिथे लिहिलेलं असतं विथ ऍडेड मिनरल्स. म्हणजे काय, नुसतं पाणी फिल्टर करून तुम्हाला त्याचा TDS रिड्यूस करून दिलं का, नाही. विथ ऍडेड मिनरल्स म्हणजे काय, जे पाणी रिड्यूस केल्यानंतर त्याच्यामध्ये काही मिनरल्स निघून जातात, काही मिनरल्स कमी असतात नैसर्गिक, ते ऍड करून दिले जातात विथ ऍडेड मिनरल्स. तसं ज्यावेळेस तुम्ही अँट्राकॉल घेता मित्रांनो, त्यावेळेस झिंक ऍडेड असतं. आता झिंक काय करतं की ज्यावेळेस आपण झिंकची डेफिशियन्सीचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलला टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता न्यूट्रिशनच्या ह्याच्यात सुरुवातीला. तर हे जे झिंक असतं मित्रांनो, हे काय करतं, क्लोरोफिल फोटोसिंथेसिस वाढवतं. फोटोसिंथेसिसची प्रक्रिया म्हणजे प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया हे वाढवतो, जोमानं करतं. आणि क्लोरोफिल म्हणजे काय, हरितद्रव्य, पानं हिरवेगार दिसणं, पानांच्या आतमधील रस जो असतो, आपण म्हणतो हरितद्रव्य म्हणतो त्याला, किंवा अन्नरस तयार करणं म्हणतो. झाडाचा जो पाला असतो त्यामध्ये जो रस असतो ना, तो क्लोरोफिल वाढवण्याचं काम कोण करतं, हा झिंक नावाचा घटक करतो मित्रांनो. हा जो झिंक आहे हा अँट्राकॉल मध्ये काही अंशात आपल्याला बघायला भेटतो. त्यांना काय होणार, झाडाला काळोखी येणार, हिरवेगार तजेलदार होणार झाड. त्यांना काय होणार, तर झाडाची प्रकाश संश्लेषण क्रिया वाढणार, अन्नरस जादा तयार होणार, अन्न निर्मिती वाढणार. हे तुम्हाला ऍडिशनली भेटणार. जसं पाण्यामध्ये मिनरल्स ऍडिशनल भेटतं, तसं तुम्हाला हे झिंक ऍडेड भेटतं. आता रेजिस्टन्स फ्री
अँट्राकॉल एकदा मारलं बुरशी मेल्या मान्य, परत तुम्ही जर अँट्राकॉल मारलं तरी बुरशी मरणार. कारण काय का रेजिस्टन्स फ्री म्हणजे काय, जर समजा कधी कधी काय होतं, एकच औषध आपण जर दोनदा जर मारलं तर रिझल्ट भेटत नाही, पहिल्यांदा रिझल्ट भेटतो दुसऱ्यांदा भेटत नाही. कारण काय, त्या किडिंगमध्ये त्याच्या विरोधी लढण्याची क्षमता तयार होते. तसं हा रेजिस्टन्स फ्री घटक आहे कोणता, प्रोपिनेप 70% WP फॉर्म्युलेशनचा. रेजिस्टन्स फ्री म्हणजे काय की ज्या बुरशी आहे यांच्यामध्ये एक रेजिस्टन्स तयार होत नाही. म्हणजे त्या तुम्ही दोनदा जरी मारलं तीनदा जरी मारलं अँट्राकॉल ना तरी त्या बुरशी मरणारच. आता पुढची गोष्ट काय का, तुम्हाला औषध माहितीये कोणतं, प्रोपिनेप 70% वाला तुम्ही आणणार मारणार, पण किती ग्रॅम ना मारायचं, 2 ग्रॅम घ्या किंवा 2.5 ग्रॅम 3 ग्रॅम पर्यंत तुम्ही हायली घेऊ शकता. जर तुमच्या प्लॉटवरती प्रादुर्भाव जास्त असेल तर 1 लिटर पाण्यासाठी तुम्ही 3 ग्रॅम पर्यंतही घेऊ शकता आणि याची फवारणी करू शकता. आता मित्रांनो बघा, आता तुम्हाला माहिती औषध आणायचं, हे करायचं ते करायचं, पण हे मारणार कुठं कुठं, आता कांद्यावरती मारू शकता तुम्ही. कांदा पीक जे आता आपण म्हणतो की रब्बीमध्ये जे जास्त प्रमाणात चालणारे पीक आहे, कांदा असो, बटाटा असो, लसूण असो, त्यानंतर तुमचं डाळिंब, मिरची, भात, हे जे पीक आहे ना मित्रांनो, या सर्वांवरती तुम्ही फवारणी घेऊ शकता अँट्राकॉलची. आता या पिकांवरती मारू शकता, पण आता सर्वात महत्वाचं काय, कधी मारायचं ते बघा. जर तुमच्या कांद्यामध्ये करपा आलेला असेल, आता करपा मी सांगितलेलं आहे, करप्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो. करपा किती प्रकारचा असतो, एक तपकिरी करपा, काळसर करपा नाही का, आणि एक असं पांढरट ठिपके पडलेला एक करपा. जसे 3 प्रकारचा करपा येतो, की एक तपकिरी करपा, एक लालसर करपा, एक काळा करपा, पांढरट ठिपके पडलेले, असे 3 प्रकारचे करपे असतात. करपा कसा ओळखायचा, की ज्या वेळेस सुरुवातीचा प्रादुर्भाव असतो त्यावेळेस कांद्याचे शेंडे पात असते, त्यावेळेस त्या पातीवरती, सपोज ही कांद्याची पात आहे, या पातीवरती शेंड्यापासनं कुठंतरी असे पांढरे कलरचे ठिपके तयार होतात. सुरुवातीला पांढरेच होतात, नंतर हे ठिपक्याची साईज ही जी आहे, ठिपका समजा सुरुवातीला एवढा असा असेल तर हा मोठा 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 होत चालतो आणि ही पात पूर्ण अशी पांढरी पडून नंतर ही सुकून जाते, नंतर ही अशी भुरकी होऊन तांबडट पडून अशी वाळून जाते. हा झाला तुमचा करपा ओळखण्याची इनिशियल स्टेज. आता करपा कोणत्या, अल्टरनेरिया पुरी नावाची बुरशी असो, कोलेटोट्रियम नावाची बुरशी असो, ह्या बुरश्या ज्या आहे ना मित्रांनो, ह्याच्यामुळे करपा येतो, कळलं. आता डाउनी मिल्ड्यू असो, ठिपका, भुरी, पावडरी मिल्ड्यू. आता ठिपका जो सांगितला तो, या सर्व रोगांवरती जर ह्यापैकी जर कोणता रोग असेल तरच तुम्ही हे मारा. उगीच तुम्ही म्हणणार की माझा कांदा जे आहे हा मर रोग आलेला आहे. मर रोग येणं वेगळं गोष्ट आहे. मर रोग हा शेंड्याकडनं येत नाही, हा मुळ्यांकडनं वरती जातो. हे बघा, मुळा ज्या असतात ना कांद्याच्या मुळा, कांद्याला भरपूर मुळा असतात, 50, 49, 48 इतक्या मुळा कांद्याला असतात. आता हा कांद्याचा जो मर रोग आहे मुळ्यांकडनं वरती जातो मित्रांनो. हा करपा वरनं खाली जातो मित्रांनो, हा करपा, आणि हा मर रोग खालनं वरी जातो. हे लक्षात घ्या. तर ज्या वेळेस तुम्हाला वाटतं मर रोग आहे त्यावेळेस तुम्ही अँट्राकॉल मारून उपयोग नाही. कारण काय की ती व्हाईट रॉट नावाची बुरशी आहे. कोणत्या नावाची, व्हाईट रॉट नावाची बुरशीमुळे तुमचा मर रोग येतो. मुळकूज, मुळसड. आता हे बघा, मुळकूज, मुळा कुजून जाणं, मुळा सडून जाणं, हा जो रोग आहे ना हा वेगळा आहे. तुम्ही त्यावेळेस अँट्राकॉल मारून फायदा नाही. उगच दुकानदाराला 1000-500 देऊन त्याला मोठं करण्यात अर्थ नाही. हे रोग समजून घेणे, हे जे रोग आहे हे रोग समजून घेणे, करपा, ठिपका, डावणी, बुरी हे आल्यानंतरच हा घटक मारणे. उगीच मर रोगासाठी किंवा मुळकूज मुळसडीसाठी अँट्राकॉल आणून मारू नये मित्रांनो. आता तुम्हाला कळलं, औषध कळलं, त्याच्यातला घटक कळाला, आणायचं, हा रोग असेल तर ह्या पिकांवरती मारायचं, बरोबर. त्याच्यानंतर करपा गेला, करप्यामुळे जे बुरशी आहे कोणत्या मी सांगितलं, कोलेटोट्रियम नावाची बुरशी असो, अल्टरनेरिया पुरी नावाची बुरशी असो, त्याच्यानंतर स्टेम फिलियम नावाची एक बुरशी आहे मित्रांनो. ह्या 3 ज्या बुरशी असतात ना, स्टेम फिलियम, अल्टरनेरिया पुरी आणि कोलेटोट्रियम, या 3च बुरश्या ज्या आहे, ह्या 3च फक्त करप्याच्या बुरश्या आहे. या 3ला मारलं, डावणीला मारलं, भुरीला मारलं, ठिपक्याला मारलं. आता काय मारायचं मित्रांनो, औषध आणलं, दुकानातून घेऊन आले, प्लॉटवर मारलं. आता फक्त एक लाईक मारा आणि एक काम करा, तेवढं सबस्क्राईब नावाचं बटन आहे शेजारी, सबस्क्राईब करा आणि एक बेल आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करा मित्रांनो. धन्यवाद.